Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1346. आजची तारीख आहे 20 नोव्हेंबर 2018. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 झाले आहे. मला तारीख एकदम लक्षात आली ना, सरळ लक्षात येऊन जाते का झाला माझा पेपर आहे 12 तारखेला. आणि लिटरली सांगतो, मला काहीच म्हणजे असं एकदम पढाई करूशच वाटून नाही. लिटरली सांगतो या, म्हणजे कसं की जे हे असते ना पॅशनेट, का आपल्याला ते करायचं आहे, आपल्याला पढाई करायची, आपल्याला समोर जायचं आहे. नाही, समोर जायचं आहे हे ठीक आहे रे, बट इट जस्ट लाईक पढाई नाही होऊन राहिली यार माझ्यानी. आता खरंच म्हणजे इट जस्ट लाईक, समजा जर मला कुठून नॉलेज वगैरे ज्ञान प्राप्ती करायची असेल ना, सो आय यूज युट्यूब और अन अकॅडमी और व्हिडिओ फॉर्मेशन मध्ये समजा मला इन्फॉर्मेशन भेटत असेल ना, दॅट इज गुड या. बट टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये कोणत्या गोष्टीने का मला काफी बोरिंग करते या. आता ठीक आहे, ते जे आहे ना आयकॅड अकॅडमी, त्यांनी पण व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये कोर्सेस अवेलेबल केले आहे, बट ते व्हिडिओ फॉर्मॅट आहेच नाही. ते ऍक्च्युली आहे ते टेक्स्ट फॉर्मॅटच मध्ये आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही सांगितलं नाही का टँजेन्शियल प्रॉडक्ट काय, हे प्रॉडक्ट काय, ते प्रॉडक्ट काय, म्हणजे खूप काही प्रॉपरली चांगले सांगू शकत होते, बट त्यांनी सांगितलं नाही. जस्ट लाईक त्यांनी जस्ट इथलं पुस्तक मधलं फोटोज काढले, त्याची स्लाइड शो बनवली आणि त्या स्लाइड शोचा व्हिडिओ बनवला बस. आणि ते एक बाई इंग्लिश मध्ये बोलत असते, अँड दॅट इज कम्प्लिटली बकवास या. आणि शायद माझ्यामध्ये जर खूप मोठा एक इश्यू आहे का, मी वाचतच नाही. खरंच मी वाचतच नाही, म्हणजे इट जस्ट लाईक मला वाचणं आवडतच नाही शायद. लिटरली सांगतो, कारण इट जस्ट लाईक मी आय डोंट इवन रीड माय व्हॉट्सअप टेक्स्ट ऑल्सो. इट जस्ट लाईक बोकत जाऊ दे, स्किप कर. म्हणजे मग वाचण्याचा इतका कंटाळ नाही येत. इट जस्ट लाईक आय थिंक मला असं वाटतं का ते इतकं जास्त इम्पॉर्टंट नाही असं मला वाटतंय. सो आय यूज एव्हरी टाइम, म्हणजे एव्हरी टाइम मी त्याला इग्नोरच करतो. म्हणजे टेक्स्ट वाचणं, त्याच्यानंतर मग असे पुस्तक वगैरे, पुस्तक तर मी कधीच वाचलं नाही. असं खूप जण म्हणतात की लोक पुस्तक वाचायला हवं, एखादी बुक घे आणि रीड द बुक. बट कसं आहे, समजा जर बुक मधलं कंटेंट जर मला युट्यूबवर भेटत असेल ना, सो आय वॉच धिस व्हिडिओ फ्रॉम युट्यूब. कारण मी आता युट्यूबचं इतकं ऍडिक्टेड झालो आहे का मला खूप सारी इन्फॉर्मेशन युट्यूबवर भेटतात, बट इतकं जास्त ऍडिक्टेड नाही या. आणि अनदर थिंग इज दॅट की याच्यात थोडीशी मला भीती लागून राहिली का, समजा जर मला वाचण्याची इतकी जास्त क्युरिओसिटी नाही, तर समोर जाऊन समजा मला स्क्रिप्ट वाचायची आहे किंवा मला स्क्रिप्ट बनवायची आहे, सो हाऊ वुड आय डू दॅट. मी तेव्हा कसं करीन, काय माहित काय होईल. सो बहुत बेकार होईल. असं नाही का मी वाचू शकत नाही, ऑफकोर्स मी वाचू शकतो, बट वाचू शकत नाही म्हणतात या, दॅट्स द प्रॉब्लेम. व्हॉटएव्हर जे काय असो. आता बादलची तब्येत ठीक आहे या, म्हणजे काल त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, खूप खतरनाक ऍक्सिडेंट झाला, दवाखान्यात वगैरे नेलं होतं. काल रात्री त्याचा पाय खूप दुखत होता, बट इन द एंड आज सकाळी त्याला थोडस बरं वाटत आहे. एव्हरीथिंग वॉज गुड या. चांगलं लागलं होतं, इथे चिरा वगैरे लागला, टोंगळावर खूप भयानक पडला तो. प्लांट 3D आय वॉज बीन रिअली एडिक्टेड टू दिस प्लांट 3D या. म्हणजे मी खूप सारे सॉफ्टवेअर वापरले, खूप सारे म्हणजे खूप सारे नाही रे, खूप सारे हो म्हणू शकतो म्हणा. ऑटोकॅड, त्याच्यानंतर क्रिओ, त्याच्यानंतर कटिया, त्याच्यानंतर इन्व्हेंटर. सो हे तर असं आहे, बट इट जस्ट लाईक समजा जर तुम्हाला हे करायचे आहे, एक पूर्ण प्लांटची डिझाईन करायची आहे किंवा त्याची मॉडेलिंग करायची आहे, सो आपण छोटे छोटे एक कंपोनेंट घेऊन तर मॉडेल करू शकत नाही ना. म्हणजे हा पाईप आहे, इन्व्हेंटर मध्ये आपण तेव्हाच करत होतो,
छोट्यातला छोटा कंपोनेंट आपण मॉडेल करत होतो. बट लिटरली सांगतो की प्लांट 3D वॉज रिअली ग्रेट. या म्हणजे हे एक असं एक सॉफ्टवेअर आहे जे स्पेशली प्लांटसाठीच बनलेलं आहे असं मला वाटते. या म्हणजे इट जस्ट लाईक तुम्ही पाईप राउटिंग करू शकता आणि इतक्या क्विकली करू शकता की सुपर फास्ट. या म्हणजे सिलेक्ट केलं, रूट केलं, तुमच्या माऊसच्या कर्सरनुसार पाईपची लेंथ वाढत जाते. या सो यू डोंट नीड टू एक्सटेंड द व्हॅल्यू फॉर एव्हरीथिंग. नो, इट जस्ट लाईक सिलेक्ट अँड जस्ट राऊट. त्याच्यानंतर स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर मी याच्या अगोदर प्लांट 3D वापरलं होतं, बट इतकं जास्त एवढं चांगल्या प्रमाणात नाही वापरलं होतं. बट राईट नो आम्ही जे 6 जण आहे जे R&D करत आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन प्लांट 3D, कारण समोर येणारा जो HPCL प्रोजेक्ट आहे तो आम्हाला प्लांट 3D वर द्यायचा आहे. सो याच्यासाठी आम्ही खूप तयारी करून राहिलो आहे आणि जस्ट लाईक काफी कॉन्फिडन्स वाढला असं मला वाटते. राईट नो मी डाउनलोड पण करतोय प्लांट 3D. 5.5 GB आहे तो. इट्स रिअली ग्रेट. या म्हणजे इट जस्ट लाईक समज जर बन नसेल ते ठीक आहे, बट इट जस्ट लाईक आपल्या मनाने पण खूप काही चांगल्याने बनवू शकतो आपण या प्लांट 3D मध्ये. इट्स व्हेरी अमेझिंग. सो सुरू आहे त्याची डाउनलोडिंग वगैरे, तो बघेल मी. सो आता 9:30 झाले. पढाई तर काही करूशा वाटून न राहिली, त्यामुळे पुस्तक काढलंच नाही. 13 तारखेला माझा पेपर, 10 तारखेला माझा पेपर आहे. काहीच कळून न राहिलं की मी याला कशाप्रमाणे युटिलायझेशन करू. बट पाहू समोर. येस, आता तर काही सांगण्यालायक काय आहे नाही, बट त्यामुळे मग आपण लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. सो नेहमीप्रमाणे आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर म्हणजे याचा मिनिंग होते की आपण आर्टिफॅक्ट एपिसोडला अजून थोडं जास्त चांगलं बनवू. सो इन दॅट केस मी नाही का काही क्वेश्चन्स वगैरे स्वतःला विचारतो जे की माझ्यापाशी सेव्ह आहे, जे असे क्वेश्चन्स आहे जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी आहे, जस्ट लाईक दॅट. सो एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे पर्सनल क्वेश्चन्स, म्हणजे एकदम खूप जास्त ऑफिशियल नाही किंवा एक जास्त हो नाही क्वेश्चन्स नाही. असे क्वेश्चन जे तुला एक्सप्लेन करते, तुझ्या आयडेंटिटीला एक्सप्लेन करते, तुला काय आवडते काय नाही, असे क्वेश्चन. सो दॅट इज रिअली गुड. या सो माय फर्स्ट क्वेश्चन इज विच मूवी यू लाईक, ऍक्शन और कॉमेडी? येस, action and comedy, which movie I like? Well, literally I like action movie instead of comedy movie. आता कॉमेडी मूवीज, आता मला कॉमेडीचे एक प्रकारे छोटे छोटे जोक्स वगैरे, म्हणजे मला कसं वाटते की समजा जर मला फिल्म बनवायची आहे किंवा मला एखादी फिल्म बघायची आहे, सो आय यूज टू वॉच अ मूवी लाईक उसमें 70% हे आहे, 70 पण नाही, 50% ऍक्शन आहे, 40% सॉरी 30% सिरियस पण आहे, 40% सिरियस पण आहे, सॉरी 40 नाही, 40 जास्त झाले, 35% सिरियस पण आहे आणि 15% आहे ते कॉमेडी. याचं टेक्स्चर खूप चांगलं बनतंय. मला ऍक्च्युअली सिरियस मूवी आवडतात इन्स्टेड ऑफ कॉमेडी मूवी. ऍक्शन मूवी तर या इट्स टॉप ऑफ द अबव. या सो जर आता याच्यात खूप काही एक्सप्लेन करायला लावलं असतं तर मी खूप काही एक्सप्लेन केलं असतं, बट अरे आहे ना, ऑफकोर्स तू कर. या सो इट जस्ट लाईक आय यूज टू वॉच अ मूवी लाईक ऍक्शन, ज्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर वे असतो, ज्या पर्टिक्युलर वेने जर आपण ऍक्शन दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो पाहणाऱ्याला पण आवडतो आणि जो प्रदर्शन करणार आहे त्याला पण आवडतो. आता कसा कळून राहिलाय, म्हणजे माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की काय उद्देश आहे, मी काय राहिलो होतो, मी म्हणून राहिलो होतो की समजा जर ऍक्शन खूप जास्त ओव्हर करत असेल ना तर ते बहुत बकवास बनते, लिटरली खूपच बकवास. पण समजा जर आपण
प्रॉपर वेनी ऍक्शन सिक्वेन्स डिझाईन केले ना, इट विल बी रिअली गुड. इट विल बी सो मच गुड. सो अशा परिस्थितीमध्ये नाही का आपण ऍक्शन सिक्वेन्स जर प्रॉपरली डिझाईन केले किंवा प्रॉपरली अंडरस्टँड केले, दॅट वुड बी रिअली ऑसम. सो आय यूज टू लाईक ऍक्शन मूवी मोर दॅन कॉमेडी मूवी. नेक्स्ट क्वेश्चन. माय फर्स्ट केअर वॉज माय एक्सक्यूज फॉर अवॉइडिंग वेडिंग. डूड, आम्ही लग्न तर एवढे करत होतो की बहुत जास्त. म्हणजे इट वॉज लाईक आमचं ठरूनच होतं, म्हणजे लग्न म्हणजे बहुत जास्त. एक्सक्यूज म्हणजे मी आई वडिलांसोबत कधी लग्नाला जात नाही, कारण इट वॉज लाईक अ रिअली बकवास थिंग. या बट मित्रांसोबत लग्न म्हणजे जिथे इन्व्हिटेशन पण नाही ना तिथे जायचं, आणि तेव्हा एवढी मजा करायची ना का बहुतच जास्त. इट वॉज लाईक ग्रेट. आणि मित्रांसोबत लग्न म्हणजे बापरे. सो इट जस्ट लाईक वेडिंग अवॉइडिंग कधी केलंच नाही. हा, आणि आई वडिलांसोबत तर कधी मी लग्नाला कधी गेलोच नाही. म्हणजे इट जस्ट लाईक त्यांनी म्हणलंही असेल ना तरी मी नाही जमत वगैरे वगैरे, किंवा मित्राला घेऊन जातो वगैरे असंच. येस. माय स्केरियस्ट फील आय थॉट इट वॉज पीस ऑफ आर्ट बट क्वेश्चन नाही कळलं. Sometimes I get feeling that I could. Sometimes I get feeling that I could. Sometimes I get feeling that I could. म्हणजे कधी कधी असं वाटते ना का आपण ते गोष्ट करू शकतो बा वगैरे. सो या हे क्वेश्चनचा आन्सर मला खरंच दिवशी वाटत आहे. मी राईट नाव 25 वयाचा आहे, नागपूरमध्ये आहे, आणि मला समोर जाऊन फिल्म बनवायची आहे. सो माझी डेस्टिनी आहे आणि मला समोर जाऊन अशा मोठ्या मोठ्या टार्गेट्सला अचीव करायचं आहे असं मला वाटते. आणि राईट नाव पण त्या गोष्टीसाठी आपण काही ट्रेनिंग वगैरे घेत नाही आहे. या म्हणजे मी असं काही फिल्म स्कूलमध्ये जात नाही. जस्ट लाईक आय वॉच द मूवी फ्रॉम माझ्या लॅपटॉपवर मोबाईलवर वगैरे मूवी वगैरे बघतो, कारण मला इंटरेस्ट आहे त्यामुळे. बट मी असं प्रॉपर ट्रेनिंग वगैरे घेतलेलं नाही आहे. बट कधी कधी असं फील होते ना का इट जस्ट लाईक आपण त्याच्यासाठी बनलो आहे, फिल्मसाठी. या आय डोंट नो व्हाय, बट लिटरली असं अशी अजीबशीच फिलिंग होऊन जाते का आपण खूपच एकदम प्रॅक्टिकली विचार करून लागतो. म्हणजे ऍज अ फिल्म डिझायनिंग कसं करते वगैरे त्याप्रमाणे विचार करून राहिलो. सो इट इज हे एकदम अजीबशी गोष्ट आहे. ह्या म्हणजे खूप वेगळीच गोष्ट असं मला वाटते. समजून घेतलं तर बहुतच गजब आहे. म्हणजे हे अशी गोष्ट आहे की त्याला प्रॉपरली समजून जाता पाहिजे ना. आता समजा मी सांगितलं ना का मला स्वप्नात मला काय काय दिसते, ते जस्ट लाईक असं वाटतं की काय बकवास करून राहिला. बट या दॅट इज ट्रू. या आणि मी माझ्या स्वप्नामधल्या गोष्टी मी कधी 85 एपिसोड मध्ये पण सांगत नाही. वाय? कारण त्या स्वप्नामधल्या गोष्टी आहे, मला ऍक्च्युअल मध्ये करायचं आहे. आता मग मी एक स्वप्न नेहमी पाहतो जे मला डेफिनेटली माहित आहे का ते स्वप्न कधीच पॉसिबल होणार नाही. बट ते स्वप्न मी यासाठी बघतो कारण त्या स्वप्नाने मला तात्पुरतं थोडं बरं वाटते, तात्पुरतं थोडं चांगलं वाटते. जस्ट लाईक कोणतं स्वप्न की माझ्या एटीएम मध्ये अचानकपणे पैसे येऊन जाऊ खूप सारे. सो हाऊ वुड आय स्पेंड दिस मनी. सो हा एक स्वप्न आहे जे खूप रंगीन स्वप्न आहे आणि जे मी नेहमी बघतो. बट कधी कधी नाही का खूप असे रॅन्डमली इमेजेस येतात किंवा सो त्या एक्सप्लेन करू शकत नाही कारण ते कनेक्टेड राहत नाही, काफी डिफरंट राहते. जस्ट लाईक आज सकाळी मी जेव्हा उठलो होतो ना तेव्हा एकदम वेगळीच इंटेन्शनली उठलो होतो. या आय डोंट नो वाय, आय जस्ट थिंकिंग अबाउट समथिंग व्हेरी डिफरंटली. या सो आणि मला पण एक्सप्लेन करता नाही उडाले ज्या माझ्या स्वप्नामध्ये जे काही गोष्टी होती ना मला पण एक्सप्लेन कर. आणि असं नाही का हे स्वप्न मला रॅन्डमली खूप बार आणि आय वॉज लाईक रिअली मी खूप जास्त अपसेट आहे वगैरे किंवा खूप जास्त त्रासदायक आहे. नो नो नो, इट जस्ट लाईक हे असं एक प्रकार रॅन्डम थॉट आहे वगैरे. सो दॅट्स वाय. हा बट मला असं नेहमी वाटते का मी एक फिल्म मेकर आहे आणि मी फिल्म बनवू शकतो. या आणि ही कशी आतमधून फिलिंग आहे आणि दॅट इज रिअली गुड थिंग. या कारण हे एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला सांगते का ऑफकोर्स तू समोर जाऊन एक फिल्म मेकर बनणार आहे. सो यस. द लेसन आय यूज टू फॉल अस्लीप
इज इन या. म्हणजे तू क्लासमध्ये कधी झोपलाय का? वेल, टेक्निकली स्पीकिंग यस मी क्लासमध्ये झोपलो आहे. क्लासमध्ये मी झोपलो आहे. 10वीत होतो तेव्हा मला जे टीचर होते मराठीचे, त्यांचं नाव सोन पितळे, सोन पटोळ सातपुते, इट इज लाईक सोन वरून समथिंग लाईक दॅट आहे या. त्या सरांचं लेक्चर मी म्हणजे एवढं भयानक बोरिंग होतं ना का अरे मेरे बाप. म्हणजे इट इज लाईक माझ्यासाठी झोपणं म्हणजे इट इज लाईक त्यांचं लेक्चर सुरू झालं ना का माहित नाही यार, झोपेची इतकी भयानक नशा असते ना का बहुत. इट इज लाईक आप बैठे बैठे कब लाईक हे ऍक्टिंग प्रॉपरली करून दाखवतो कसं. हे इतकं भयानक होऊन जाते म्हणजे एवढी भयानक झोप लागते का बहुतच जास्त. आणि त्याचा नशा इतका भयानक असतो ना डूड का आपल्याला नाही का ना इकडे लेटायची ना इकडे लेटायची की आपला हात फ्री करायची काहीच गरज नाही. जस्ट लाईक देखो बस अपने आप डोळे लागून जाते. बहुतच भयानक असते ते. आणि हो त्यांनी मला पकडलं पण या म्हणजे 2-3 वेळा झाला आहे का वेन आय गॉट अ स्लीप तेव्हा त्यांनी म्हणलं हा अवथरे उठ तू झोप लागून राहिली. सो मी असं नाही म्हणायचो बट या. सो मी मोस्ट ऑफ द क्लासमध्ये झोपलो आहे असं नाही बट त्या क्लासमध्ये मला झोपताना पकडलं आहे. सो दॅट वॉज इन माय माइंड. मला खूप सारे माइंडमध्ये असं नाही. आताही ऑफिसमध्ये वगैरे इट इज लाईक आता प्लांट थ्रीची फक्त 2 PC आहे. आता येणारे प्लांट थ्री ट्रेनिंग जण आहे ते 3 जण आहे. अमित आहे, मी आहे आणि तेजस आहे. सो तेजस इज डुईंग टेक्निकल थिंग. सो तो टेक्निकलच्या गोष्टी बघत आहे, तो वाचत राहतो वगैरे. सो ही नीड्स टू इम्पॉर्टंट बिकॉज तो टेक्निकल गोष्टीवर खूप जास्त फोकस राहतो. मी आणि अमित आम्ही टेक्निकल गोष्टीवर खूप जास्त डिपेंड राहत नाही. आम्ही सॉफ्टवेअरशी खूप जास्त रिलेट करतो कारण आमचा हात कसा सॉफ्टवेअर खूप चांगला आहे या. सो इट इज लाईक दोघांचं पण इम्पॉर्टन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे या. कारण हा टेक्निकल गोष्टी वाचतो मग आम्ही त्या टेक्निकल गोष्टी सॉफ्टवेअरवर अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो आणि मग दोघांमध्ये मॅचिंग करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आम्हाला छोटे छोटे कन्सेप्ट कळते आणि त्यानंतर आम्ही त्याची रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रॉपरली करू शकतो. सो हे ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होते का याच्यासाठी एक वेगळाच PC लागतो तेजससाठी. सो तो वेगळा. अमित आणि आम्ही दोघं रॅन्डमली चेंज करत राहतो. सो इट जस्ट लाईक समजा अमित बसला की अमित मग त्याचं काम करतो. आणि प्लांट 3D हा असा हे आहे ना असं म्हणजे असं सॉफ्टवेअर आहे. समजा जर तुम्ही काम करताल तर तुम्हाला झोप नाही काही नाही. इट जस्ट लाईक सब कुछ एकदम साईडली राहील ना. यू आर जस्ट बीन फोकस ऑन प्लांट 3D या. इतकं गजब आहे. बिलकुल तुम्हाला झोप नाही लागणार काहीच नाही. एवढं इंटरेस्टिंग आहे या. बट समजा जर तुम्ही प्लांट 3D बघून राहिले म्हणजे जस्ट लाईक युट्यूबवर बघून राहिले किंवा समोरचा बंधाळ करून राहिला आपण बघून राहिलोय तर इतकं बोर आहे माधरचोद. इतकं भयानक. इट इज लाईक आप बैठे बैठे सो जाते. इट इज लाईक इतकं भयानक. आज काय झालं, आज नाश्त्यामध्ये आले होते पराठे या. इट जस्ट लाईक हार्डली 3-4 महिन्यांनी पराठे आले असं. सो भूक पण बहुत लागली होती आणि डूड इट जस्ट लाईक चलो पहिले पराठे खाते. सो मी पहिले 2 पराठे टाकले आपल्या प्लेटमध्ये आणि खात बसलो. आता त्या पराठे मला का आवडते सांगू बाहेर. फर्स्ट ऑफ ऑल ते पराठे नाही का तो बंदा खूप जाळतो या. जस्ट लाईक मागून पुढून बंद काळा काळा करून टाकतो पराठे. दुसरी गोष्ट त्या पराठ्यामध्ये असते नुसते आलू या. भेटन तर थोडासा एखादी मिरचा भेटन नाही तर कांदा भेटन नाही तर आलूच या. त्या पराठ्याचा कलर पण पिवळा आहे या. सो
आणि मला तो पराठा आवडते कारण त्याचे ते जळण्याची टेक्स्चर आहे ना, तो खूप गजब आहे. तो जळलेला फ्लेवर आहे ना, तो बहुतच गजब आहे. तर मी आज आलो आणि थोडं खायला लागले ते 2 पराठे, फळाफळ खाऊन टाकले. आणि खूप जाडे असतात, खूप जाडे आणि खूप मोठे असतात असे मी 2 पराठे खाल्ले. बाकी सगळेजण एक एक अर्धा अर्धा खाते, मी 2 खाल्ले. आता खाल्ल्या आणि खाल्ल्यानंतर मग बसलो प्लांटेड मध्ये. तर इकडे तेजस बसला, इकडे अमित बसला, मधात मी बसलो. सो बसलो आणि मग काय झाला, बसल्या बसल्या झोप लागून राहिली. आणि इतकी भयानक झोप का बोल जास्त. ते आलू आहे ना, ते आलू एक प्रकारे नाही का आपल्या बॉडीमध्ये एक प्रकारे सुस्ती आणण्याचा प्रयत्न करते. आलू आहे, भात आहे, खूप जास्त भात खाल्ला तरी पण बहुत भयानक सुस्ती येते. ह्या बादलच्या डब्यामधला जो भात आहे ना, कंट्रोलचा भात, तो इतका जाडा जाडा आहे आणि थोडासा भात खाल्ला एवढी भयानक सुस्ती येते का बहुतच जास्त, बिलकुल. तो भयानक झोप लागते. सो आतासाठी आपण एवढंच आहे, इथंच थांबू. लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड स्टॉप इथेच आपण. आज बस एवढंच. सो दिस इज the My Artifact episode number 1346. Right now we are at Nagpur, Maharashtra.